हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अचिव्हर्स क्लासेस. आज आपण काय बघत आहोत? आपण लेक्चर सिरीज केली आहे कशाची? थेरमची. जे प्रत्येक चॅप्टर मधले थेरम आहेत ते थेरम आपल्याला कंप्लीट करायचे आहेत वन बाय वन. फक्त थेरमच बघणार आहोत आपण. ओके, सो आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 1, 10th स्टँडर्ड. दॅट इज नथिंग बट द चॅप्टर नंबर 1, सिमिलॅरिटी. ओके, आणि सिमिलॅरिटी या चॅप्टर मधलं पहिलंच थेरम आपण बघणार आहोत, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. या थेरमशी रिलेटेड जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. ओके, चला मग विदाउट एनी वेस्टिंग टाइम आपण बघूया बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय सांगतं रे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम? व्हेरी इझी आहे. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय आहे की एक लाईन आहे, ही लाईन यल विच इज पॅरलल टू द वन साइड ऑफ अ ट्रायंगल. ओके, हा ट्रायंगल आहे ए. एक ट्रायंगल घेऊया आपण, कोणताही एक ट्रायंगल ए, बी आणि सी. ओके, हा एबीसी जो ट्रायंगल आहे, ओके कलर चेंज करून घेऊ आपण. एबीसी हा ट्रायंगल आहे, त्यामध्ये एक लाईन यल आपण अशी ड्रॉ केली की विच इज अ पॅरलल टू साइड बीसी. या बीसी ला ही काय आहे, लाईन यल काय आहे, पॅरलल आहे. ओके, मग काय होतं रे की जर सपोज अशी एक लाईन जर पॅरलल असेल तर काय होईल की जे इंटरसेक्शन्स तयार झालेले आहेत, इंटरसेक्ट तयार झालेले आहेत, ओके, हे इंटरसेक्ट काय असतात, रेशो मध्ये असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो ही जी लाईन यल आहे या एबी लाईनला पी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि एसी लाईनला क्यू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. ओके, त्याच्यामुळे जे रेशो तयार झालेले आहेत किंवा इंटरसेक्ट तयार झालेले आहेत कोणते, एबी आणि पीबी यांचा रेशो हा कोणाच्या इक्वल आहे, ए क्यू आणि क्यूसी च्या इक्वल आहे. हे आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय. थेरम एकदा बघूया, स्टेटमेंट एकदा बघूया आणि मग पुढे जाऊया. बघा काय म्हटले, इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल. बघा, इफ ए लाईन, ही लाईन यल आहे. ओके, लाईन कोणाला पॅरलल आहे, वन साइड ऑफ ए ट्रायंगल. ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे आणि ही लाईन काय करते, या अदर साइडला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट पी आणि या एसी लाईनला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट क्यू. किती पॉइंट मध्ये, 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. ओके, मग आपल्याला प्रूफ काय करायचंय की ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे ही काय करते रे, डिवाइड्स द अदर साइड. कोणत्या साइडला डिवाइड करते, या एबी साइडला आणि दुसरं ए क्यू साइडला काय करते, एबी साइड आणि एसी साइडला, एसी साइडला काय करते, डिवाइड करते इन अ सेम प्रपोर्शन. सारख्या प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. हे आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय. ओके, कळलं तुम्हाला? आय होप तुम्हाला कळलं असेल. ओके, चला हे एकदा रफ करून घेऊ आपण. ओके, चला नाव देऊया ट्रायंगलला ए बी सी. लाईन यल आहे. ओके, लाईन यल ही एबी ला बी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, एसी लाईनला क्यू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. ओके, आता हे जे थेरम आहे हे आपल्याला प्रॉपरली लिहायचंय 3 फॉर्मॅट मध्ये. सुरुवातीला आपल्याला लिहायचंय गिवन. काय दिलेलं आहे रे आपल्याला, बघा की इन अ ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल ए बी सी, ही जी लाईन यल आहे, सो लाईन यल इंटरसेक्ट्स किंवा लाईन यल फर्स्ट ऑफ ऑल काय पॅरलल आहे ते लिहूया. लाईन यल, लाईन यल पॅरलल टू साइड बीसी. ओके, लाईन यल कोणाला पॅरलल आहे, बघा ही आपली जी लाईन यल आहे ही कोणाला पॅरलल आहे, या बीसी लाईनला पॅरलल आहे. ओके, हे आपण लिहिलं. ठीक आहे, पुढे आता काय लिहिणार की लाईन यल, लाईन यल इंटरसेक्ट segment AB at point P आणि तसंच लाईन यल इंटरसेक्ट segment AC at point Q. ओके, AB ला, या AB लाईनला P पॉइंट मध्ये आणि
AC लाईनला Q पॉइंट मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. ओके, लिहिलं. गिवन नंतर पुढे जाऊया. प्रूफ काय करायचंय आपल्याला, टू प्रूफ काय प्रूफ करायचंय की जे सेगमेंट्स तयार झालेले आहेत, कोणते सेगमेंट तयार झालेत, AP आणि PB यांचा रेशो, AP अपॉन PB यांचा रेशो हा AQ अपॉन QC, AQ अपॉन QC यांच्या काय असतो, इक्वल असतो. हे आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचे. ओके, चल मग याच्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल जे ऑलरेडी आपल्या इथे दिलेलं नाहीये, आपल्याला घ्यावं लागेल. तर काय कन्स्ट्रक्शन करणार आपण, चला करूया कन्स्ट्रक्शन. आपण काय करूया, ड्रॉ लाईन किंवा लाईन म्हणण्यापेक्षा सेगमेंट म्हणूया. ड्रॉ सेगमेंट PC ड्रॉ करायचं आहे आपल्याला, PC अँड सेगमेंट BQ म्हणा किंवा QB म्हणा, सेगमेंट QB. ओके, प्रूफ. चल तर प्रूफ बघू. आता इथे ऑलरेडी आता किती ट्रायंगल्स तयार झाले, 3 ट्रायंगल तयार झाले बघा. फर्स्ट ऑफ ऑल आपला हा ट्रायंगल APQ हा ट्रायंगल, आणि आपण यावेळेस घेणार आहोत दुसरा ट्रायंगल PQB. आता या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला बेस काय कन्सिडर करायचा आहे, सो AP हा बेस कन्सिडर करायचा आणि इथे काय बेस कन्सिडर करायचा आहे, PB. ओके, सो हा बेस कन्सिडर करूया. मग यांची हाईट काय येते, सपोज जर AP हा आपण बेस कन्सिडर केला तर या ट्रायंगलचा थर्ड पॉइंट कोणता, Q. सो याच्यावर एक परपेंडिक्युलर लाईन आपल्याला ड्रॉ करावी लागेल. सो ही काय झाली, याची हाईट झाली. तसंच हा ट्रायंगल बघा, हा ट्रायंगल काय तुमचा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, आणि याच्यामध्ये हा जर बेस आहे, हा बेस आहे, तर कुठला पॉइंट कोणता, हा पॉइंट. सो याच्यामधनं ही जाणारी ही काय हाईट आहे, म्हणजे हाईट याची सेम आहे. ओके, हाईट दोन्ही ट्रायंगलची हाईट काय आहे, सेम आहे. ओके, सो घेऊया इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल कोणता, PQB. ओके, या दोघा ट्रायंगल मध्ये काय हाईट्स, हाईट ऑफ both the triangles be same. ओके, सेम आहे, हाईट सेम आहे. माझा हाईट सेम असेल तर आताच आपण बघितलं काय, एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB यांचा रेशो कोणाच्या प्रपोर्शन मध्ये असतो रे, तर हाईट सेम असेल तर त्यांचा रेशो कोणाच्या प्रपोर्शन मध्ये असतो, बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. APQ चा बेस काय, दॅट इज नथिंग बट द AP हा बेस आहे, आणि PQB याचा काय, हा PB काय बेस आहे, PB इज ए बेस. ओके, कळलं. याला म्हणा इक्वेशन नंबर 1, याला 1 म्हणायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ओके, हे रफ करून घेऊ आपण. ठीक, आता पुढे नेक्स्ट. आता हे दोन ट्रायंगल घेतले होते. फर्स्ट ऑफ ऑल हा ट्रायंगल आपण कोणता घेतला होता, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल. आता काय करायचंय, हा ट्रायंगल घ्यायचा आहे, हा दुसरा ट्रायंगल आपल्याला घ्यायचंय. ओके, आणि मग इथे पण सेम आहे. काय करणार इथे बघा, ओके, आता पुढे घेऊया बघा. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC, दुसरा ट्रायंगल. ओके, बघा हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. ओके, यांच्यामध्ये पण काय आहे तरी बघा, हा बेस आहे AQ, हा बेस आहे APQ चा, आणि QC हा बेस कन्सिडर करूया कोणाचा, या PQC ट्रायंगलचा. ओके, सो मग याच्यातनं ही परपेंडिक्युलर हाईट आहे. सो दोघांची हाईट काय सेम आहे. अगेन हाईट्स आर सेम, हाईट्स आर सेम, हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर सेम. ओके, सेम आहे. मग त्यांचा रेशो कोणाशी आहे, बेसशी प्रपोर्शन आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय
एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू काय येईल, बेस 1 अपॉन बेस 2. सो ह्या ट्रायंगलचा ए बी क्यू याचा बेस काय रे, सो ए क्यू इज अ बेस, ए क्यू हा बेस आहे आणि हा जो ट्रायंगल आहे पी क्यू सी, ओके, या ट्रायंगलचा बेस काय, सो क्यू सी इज द बेस. ओके, याला म्हणा इक्वेशन नंबर सेकंड. ओके, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे प्रूफ करायचं हे आपल्याला मिळाले बघा. आपल्याला इथे काय एपी अपॉन पीबी इथे मिळालं, एपी अपॉन पीबी इथे काय मिळालं, एक्यू अपॉन क्यूसी, एक्यू अपॉन क्यूसी आपल्याला मिळाले. म्हणजे आता हे जे आहे आपल्याला हे आणि हे काय दाखवायचे, इक्वल दाखवायचे. काय दाखवायचे आपल्याला, इक्वल. मग जर इक्वल दाखवायचे सो हे ट्रायंगल पण काय दाखवावे लागते आपल्याला, इक्वल दाखवावे लागते. ओके, ट्रायंगल सुद्धा काय दाखवावे लागते, इक्वल. चला आपण ते नेक्स्ट पेजवर बघूया. ओके, ही सेम लाईन आपण कॉपी करून घेऊ. मग आता घेऊया इन ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल्स आपल्याला कोणते घ्यायचे, हे दोन्ही ट्रायंगल्स. इन ट्रायंगल ए बी सॉरी इन ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी. या दोन ट्रायंगल मध्ये बघा पी क्यू बी आणि पी क्यू सी या दोन ट्रायंगल मध्ये. आता बघा हे जे दोन ट्रायंगल्स हे ह्या पॅरलल लाईन्स मध्ये तयार झाले. आपण ऑलरेडी म्हटलंय की ही एल लाईन या बीसी ला काय पॅरलल, आणि मग जर अशा लाईन पॅरलल असेल काय लिहिता येईल आपल्याला बघा, लाईन एल इज अ पॅरलल टू साइड बीसी. ओके, आता या दोन ट्रायंगलचा हा बेस कॉमन आहे. सो बेस इज सेम, बेस इज सेम फॉर triangle PQB and triangle PQC यांचा बेस काय सेम आहे. आणि मग जर असं असेल तर यांचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC यांचा रेशो काय असतो रे, 1:1, दॅट इज 1/1. मग जर तो 1/1 आला तर मग आपल्याला काय लिहिता येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ओके, याला बघा इक्वेशन नंबर 3. आता बघ जरा इकडे इकडे लक्ष द्या, इथे काय आलं होतं, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू. हा, हे जरा आपण लिहूया. बघा इथे काय आलंय आपल्याला, बघा इथे काय मिळालेलं आहे आपल्याला, या ठिकाणी काय मिळालंय बघा, हे इक्वेशन आपण परत एकदा लिहूया, एपीक्यू. ओके, हे परत एकदा लिहूया, एपीक्यू अपॉन पीक्यूसी. काय नाव, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिलं होतं आपण, पी क्यू सी इज इक्वल टू काय लिहिलं होतं, ए क्यू अपॉन क्यू सी हे लिहिलं होतं. ओके, पण आता बघा हा ट्रायंगल तर इक्वल आहे, पी क्यू सी आणि पी क्यू बी सेम आहे. सो मी त्याच्याऐवजी काय लिहितो इथे, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी च्या ठिकाणी काय लिहितो, पी. ओके, इज इक्वल टू काय, ए क्यू अपॉन क्यू सी. ओके, याला म्हणा इक्वेशन 4. ओके, मग आता एक इक्वेशन नंबर 2 मी इथे, इक्वेशन नंबर 1 मी इथे लिहितो, म्हणजे आता बॅक जाण्यापेक्षा इथे लिहितो. काय लिहिलं होतं आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण,
AP अपॉन PB याला आपण 1 नंबर दिला होता बघा. AP अपॉन PB असं लिहिलं होतं. आता यांच्या लेफ्ट हँड साइड तुम्ही कम्पेअर करा. ही लेफ्ट हँड साइड आणि ही लेफ्ट हँड साइड कम्पेअर करा. काय दिसतंय बघा तुम्हाला कम्पेअर केलं तर. लेफ्ट हँड साइड सेम आहे. एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल PQB, एरिया ऑफ ट्रायंगल PQB. जर लेफ्ट हँड साइड सेम असेल तर त्यांची राईट हँड साइड सुद्धा काय असेल सेम. therefore I can say that AP upon PB is equal to बघा AP upon PB is equal to काय येईल AQ upon QC. AQ upon QC. ओके. काय लिहिणार मग हे फ्रॉम 1 and 4. ओके 1 and 4 वरून आपण लिहिलं. सो हेन्स हे काय झालं आपलं प्रूव्ह झालं. बघा आपलं प्रूव्ह झालं. आपल्याला हेच तर प्रूव्ह करायचं होतं. ओके इथे लिहिणार मग आपण काय हेन्स प्रूव्ह. ओके हेन्स ओके. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा जेणेकरून मग तुम्हाला एक्झाम मध्ये हे लिहिता येईल. खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके सो थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.